प्रसारित करीत आहोत. महिला विश्व या अंतर्गत युवा कवयित्री वक्ता मयुरी वहाने यांच्याशी शीला घरडे पाटील यांनी केलेली बातचीत. सादर करते विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. महिलांना प्रकाशाकडे घेऊन जाणारा, उन्नतीकडे घेऊन जाणारा कार्यक्रम महिला विश्व. या कार्यक्रमाचे सादर करते विनोद गवळी यांच्यासह मी शीला घरडे पाटील. कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपल्या भेटीला आली आहे मयुरी वहाने, ही आपली तरुण मैत्रीण. आज आपण या कार्यक्रमामध्ये आपल्या तरुण मैत्रिणीला यासाठी बोलवलं आहे कारण जे युवा मंडळी आहे त्यांचा दृष्टिकोन हा जगण्याकडे बघणारा जो असतो तो एक नवा असतो आणि आपल्या सख्यांना देखील प्रवाहामध्ये राहायचं आहे तर एक नवीन दृष्टिकोन घेऊन चालावं लागणार आहे. त्यासाठी मैत्रिणींनो, मयुरीला आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. मयुरी ही एक उत्तम कवयित्री आहे आणि वक्ता आहे. तिला अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर बोलूया आपली युवा मैत्रीण कवयित्री मयुरी वहाने हिच्याशी. मयुरी, मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व मैत्रिणींच्या वतीनं तुझं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मयुरी, तुझं मूळ गाव कुठलं ते आपल्या मैत्रिणींना सांग. मी मूळ अकोल्याचीच. बरं. शिवाजी कॉलेज इथे माझं आता ग्रॅज्युएशन संपलं. आता मी MA ला ॲडमिशन केली तिथेच. MA इतिहास. तुझा विषय इतिहास आहे आणि तू एक कवयित्री आहेस. बरोबर. तर आता मी MA ला इतिहास घेतला, परंतु ग्रॅज्युएशनमध्ये माझा विषय मराठी लिटरेचर होता. बरं. ते आता MPSCच्या माध्यमातून मी इतिहास निवडलं. अच्छा. की बा इतिहास कुठेतरी जास्त कामात पडेल त्याच्यामध्ये, म्हणजे MPSCचा दृष्टिकोन ठेवून दृष्टिकोन ठेवून म्हणून मी इतिहास निवडला. पण मुळात माझं ग्रॅज्युएशनमध्ये लिटरेचर होतं आणि ग्रॅज्युएशनमध्ये मी पॉलिटिकल सोडून लिटरेचर घेतलं कारण मला त्या लिटरेचरमध्ये तो पहिल्यापासूनच छंद आहे. परंतु मग जसं जसं माणसाची दृष्टी वाढत जाते तसं मग आपलं दृष्टिकोनही वाढत जाते आणि मग दृष्टी बदलते आणि दृष्टिकोन बदलतो. येस. मग तसंच माझा बदलत गेला आणि मग पहिले फक्त असं नॉर्मल काहीतरी शेअर वगैरे लिहायची. पण आता असं वाटलं की कवी तोच असते की जो समाजाला डोक्यात ठेवून एखादी कविता करते. बरोबर. कारण आता जेव्हा मी केशवसूत जिंकली तेव्हा त्या परीक्षकांचं म्हणणं असं होतं की आज या ठिकाणी प्रेम कविता ही म्हणजे सादरीकरण खूप उत्तम झालं होतं. परंतु परीक्षकांचं म्हणणं असं होतं की आपण जर नुसतं प्रेमाचीच कविता लिहित असून आणि त्याच्यात जर समाज कुठेतरी ढवळला जात असेल तर मग तो कवी म्हणता येणार नाही. कवी तोच जो प्रेमाला धरूनही कविता म्हणजे समाज आणतो प्रेमामध्ये, तो म्हणजे कवी असतो. आणि मग त्याच दृष्टिकोनातून मीही लिहिण्याचा प्रयत्न करते आणि याच वर्षी मी या वक्तृत्वामध्ये प्रवेश केला. या अगोदर मी म्हणजे सुविचार म्हणा, परिपाठ म्हणा, कथा म्हणा, हे सगळं देत होती. शाळेपासूनच मला 6वी 7वी पासून आवड आहे सगळं देण्याची. परंतु आता आणि मग कॉलेजमध्ये आल्यानंतर माहीत झालं की अशा काही स्पर्धा असतात. मग 11वी 12वी तर कोविडमुळं तशीच गेली, तर तेव्हा काही जास्त जाणं येणं झालं नाही. परंतु नंतर मग ग्रॅज्युएशन नंतर मग फर्स्ट इयरमध्ये पाहिलं की बा अशा काहीतरी स्पर्धा वगैरे असतात. मग त्याच्यानंतर मग थोडंसं त्याच्यात डोकं टाकलं आणि मग फर्स्ट इयर गेलं, सेकंड इयर गेलं आणि मग मी थर्ड इयरमध्ये कुठेतरी पहिले पाहिलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये प्रवेश घेतला. तर असं मी एकंदरीत 2025मध्येच या वक्तृत्वामध्ये प्रवेश उतरलेली आहेस. कवी केशवसूत काव्य पुरस्कार तुला मिळालेला आहे अमरावती विद्यापीठाचा. तर त्याच्यामध्ये किती महाविद्यालय होती? त्याच्यामध्ये महाविद्यालय तर नाही, पण टोटल 47 जण होते. 47 स्टुडंट जे आहेत ते विविध महाविद्यालयांना रिप्रेझेंट करणारी होती. गावागावा म्हणून आले होते, दूरदूरच्या गावागावा. हो ना. अमरावती विद्यापीठाशी संलग्न जे काही कॉलेजेस आहेत, कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये झालं तिकडून दुरून स्टुडंट आले होते. आणि असं म्हणा की त्या 47 मध्ये खूप नवीन नवीन विषय होते की म्हणजे खरंच खूप काही त्या केशवसूतमधून शिकायला भेटते की बा लोक याही दृष्टिकोन म्हणजे मुंगीपासून म्हणजे मुंगीची ही व्यथा म्हणा किंवा मग तिची ही भावना त्या कवितेत कोणीतरी घेऊन आलं होतं. मुंगीची म्हणा किंवा मग चाललेल्या सत्य आणि चुकीच्या गोष्टीची म्हणा, असं वेगळे वेगळे विषय तिथे त्या दिवशी ढवळण्यात आले होते. पण मला म्हणजे
मला माझा हा विषयच एक होता. पण मला असं वाटते की आपण जर समाजात आलो तर आता राहणं खाणं म्हणा घरटं बांधणं हे सगळं प्राणी करतात आणि मानव, पण आपण जर मानव म्हणून आलं तर काहीतरी आपल्याकडून वेगळं करणं झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे एकंदरीत प्रवाहाच्या दिशेने सर्वच चालतात, Yes. पण आपल्याला परिवर्तनाच्या दिशेने म्हणजे चालता आलं पाहिजे, कारण नेहमी इतिहास त्यांचाच बनतो जो परिवर्तनाच्या दिशेने चालतो. प्रेम हा प्रकार तरुणाईच्या खूप जवळचा असतो. नक्कीच नक्कीच. पण तू सुरुवातीलाच सांगितलंस की प्रेमामध्ये सामाजिकता देखील यायला पाहिजे. म्हणजे तू सुरुवातीला प्रेमकविता लिहिली नाहीस, अगदीच सुरुवातीला. सगळ्या प्रेमापासून कवींचा सुरू प्रवास हा प्रेम कवितेपासून सुरू होतो, पण तुझा कवितेचा प्रवास हा सामाजिक कवितेला घेऊन झालेला आहे. पण तरीही तू प्रेम कविता देखील चांगली लिहितेस. नक्कीच नक्कीच. आणि प्रेमाविषयी लिहिताना मी असं लिहिलं होतं की सख्या तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा असा इतिहास व्हावा. सख्या तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा असा इतिहास व्हावा. मी अन्यायाविरुद्धची क्रांती आणि तू समाजासाठी होणारा विकास व्हावा. बाबा, प्रेम आणि सामाजिकता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन जर का तरुण चालला तर कुठेही असं ॲसिड फेक असेल किंवा तरुणीला रस्त्यावर थांबवून तिची हत्या असेल असे प्रकार होत नाहीत. म्हणजे तू इतक्या कमी वयातही इतकी प्रगल्भ कविता लिहितेस. आणि तुझी एक ती कविता आहे की सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे, तर ती ऐकव ना. कवितेचं शीर्षक आहे सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. की सख्या आपल्याला इतरांपेक्षा थोडं वेगळं प्रेम करायचं आहे. सख्या आपल्याला इतरांपेक्षा थोडं वेगळं प्रेम करायचं आहे. होईल मी राणी तुझी आणि मलाही तुला माझा राजा बनवायचा आहे. पण त्याही अगोदर सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. की प्रवाहाच्या दिशेने सगळेच चालतात, प्रवाहाच्या दिशेने सगळेच चालतात, तुला माझ्यासोबत परिवर्तनाच्या दिशेने चालायचं आहे. आणि सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. हीर रांझा तर आपण होऊ, हीर रांझा तर आपण होऊ, पण मला सावित्री आणि तुला ज्योतिबा व्हायचं आहे. सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. आवडेल मला एकही दागिने न घालता रमाई व्हायला, आवडेल मला एकही दागिने न घालता रमाई व्हायला. पण या समाजाप्रती तळमळ असलेले बाबासाहेब तुला व्हायचं आहे. आणि सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. लैला मजनू बनून एकमेकांसाठी गोटे आपण नक्की खाऊ, लैला मजनू बनून एकमेकांसाठी गोटे आपण नक्की खाऊ. पण या समाजाने मारलेल्या बंदुकीच्या गोळ्या आपल्या छातीवर घ्यायच्या आहे. आणि सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. तुझ्याविषयी असलेलं प्रेम सिद्ध करण्यासाठी मुमताज होऊन मरेल मी, तुझ्याविषयी असलेलं प्रेम सिद्ध करण्यासाठी मुमताज होऊन मरेल मी. पण तुलाही शहाजानसारखं प्रेम सिद्ध करण्यासाठी समतेचं ताजमहल बांधायचं आहे. आणि सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. गाडी आणि बंगला अशा काही अपेक्षा नाही माझ्या, गाडी आणि बंगला अशा काही अपेक्षा नाही माझ्या. पण पुस्तक जर देत असेल तर ते मला घ्यायचं आहे. आणि सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. 7 जन्माच्या 7ची ग्वाही नको मला, 7 जन्माच्या 7ची ग्वाही नको मला. मी या व्यवस्थेविरुद्ध लढत असताना तुला हात मला द्यायचा आहे. आणि सख्या तुला माझ्यासोबत चळवळीत यायचं आहे. वा वा, किती छान, अतिशय प्रगल्भ अशी प्रेम कविता आहे ही. किती सुंदर की तू मला पुस्तक दे ही माग तुझ्या कवितेमध्ये आहे. समतेचा ताजमहाल आहे. म्हणजे अतिशय सुंदर असं प्रेमाचं चित्र तू या कवितेमध्ये उभं केलं आहेस. तुझ्यासारखी जर का मागणी प्रत्येक मुलीची असेल तर नक्कीच इथला युवा वर्ग जो आहे किंवा इथला तरुण जो आहे तो देखील एक वेगळ्या नक्कीच. पद्धतीने विचार करायला लागेल. म्हणजे प्रेमात गुलाब, गिफ्ट हे तर सगळंच मागतात, पण तू पुस्तक मागते आहेस. खरंच खूप छान. आणि ह्या अगदी तुझ्या सुरुवातीच्या कविता आहेत, नाही का? नक्की. आता म्हणजे हे आताच लिहायला सुरू केलं मी. हां. हेही 2025 मध्ये म्हणजे तुझी कविता ऐकून असं वाटतं की एका प्रगल्भ कवयित्रीची ही कविता आहे. आणि माणसाला एखादी कविता देखील कवी म्हणून समाजामध्ये नावरूपाला आणू शकते. जसं की एक सतेश्वर मोरेंची मेजर कविता आहे. अच्छा. सतेश्वर मोरे हा देखील तुला एक पुरस्कार मिळालेला आहे. तर सतेश्वर मोरे हे खूप मोठे कवी आहेत, होऊन गेले आहेत. कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं आहे. ते कवितेच्या संदर्भाने असे म्हणायचे की काही कवी कवितेचा पाठ लिहितात. म्हणजे इतकं ते सटायर करायचे. ते एक हाडाचे कवी होते. एका कवितेने ते ओळखले जातात. म्हणजे
असं गरजेचं नाही आहे की तुम्ही कवी म्हणून जर का एस्टॅब्लिश होत असाल समाजामध्ये तर तुमचे खूप संग्रह असावेत किंवा खूप कविता असावे. हे काही गरजेचं नाही आहे. तुझ्या 2-3 ज्या कविता आहेत त्यांनी तुला अनेक पुरस्कार मिळवून दिलेले आहेत. तर सतेश्वर मोरे हा जो पुरस्कार तुला मिळाला आहे तो नेमका कशासाठी मिळाला आहे? सतेश्वर मोरे हे वक्तृत्व स्पर्धा होती. तेही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा होती. त्याहीमध्ये जास्त 40 विद्यार्थीपर्यंत सहभागी होते. अच्छा. आणि तो असा विषय होता की मी छत्रपती करंडक खेळल्यानंतर ते आलेली एक स्पर्धा होती. छत्रपती म्हणे मला उत्तेजनार्थ भेटलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर खूप दिवसानंतर ती स्पर्धा आली. मग ते स्पर्धेचं पाहिल्याबरोबर माझं असं म्हणणं आहे की स्पर्धा एक स्पर्धा म्हणून तर आपण खेळतोच, परंतु ते स्पर्धा सोबतच एक त्या स्पर्धेच्या शब्दातून आपण जर प्रबोधन म्हणून जर ते खेळत असू कारण मला असं वाटतं की शब्द आहेत जे परिवर्तन घडवून आणू शकतात. आणि म्हणून मग जेव्हा मी सतेश्वर मोरेचं ते हे वाचलं, एक तर ते अमरावतीतच होती आणि मग त्याच्यातले जे विषय वाचले मी ते विषय अतिशय म्हणजे धर्मसत्ता लोकशाहीला गिळंकृत करते असा विषय होता. आणि तो विषय बघितल्याबरोबरच मला तो विषय खूप आवडला, कारण की तो विषय जो आहे तो सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि मग मला असं वाटलं की काही जरी हो ना पण बोलायचं. आणि हे आता स्पर्धा म्हटली की आपण काय करतो, थोडं थोडं कोणाला विचारतो की एखादा मुद्दा सांग या विषयाविषयी तुला काय माहित आहे. पण यावेळेस मी असं केलं की इथे आपण आपलेच विचार मांडू. हे आपलीच स्क्रिप्ट असेल आणि आपण आपलेच विचार तिथे जाऊन मांडू. मग आपण नम्रात नसलो तरी चालते, परंतु तिथे जाऊन आपण आपलेच विषय मांडू. आणि मग मी त्याच्यावर कमीत कमी ते 15 दिवस पूर्वीपासून ते तयारी केली. आणि मग जसं जसं जिथून मग न्यूजपेपर चाडणं वगैरे, पण त्या विषयामध्ये जो जिवंतपणा होता तो मला जास्त आवडला. आणि म्हणून मग मला असं वाटते आपण जितकं खरं बोलू आपण तितके चांगले वाटतो. खरंच. आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की तो करंडक भेटण्याचं कारणही तेच होतं की मी पूर्ण खरं बोलली. आणि मेन म्हणजे खरं आणि स्पर्धा म्हणजे ओरडणं वगैरे हे सगळंच आतापर्यंत आपल्याला वाटत होतं, परंतु जेव्हा मी वास्तव स्पर्धा पाहिल्या तर पाहिलं की शांततेतही आपला विषय आपण सांगू शकतो. खूपच. आणि मग मी तेच केलं की मला माझे जे शब्द आहेत ते फक्त मला लोकांपर्यंत म्हणजे तिथं जेवढीही बसलेली संख्या आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि मी तेच पोचवलं. आणि कदाचित मग माझं खरं बोलणंच परीक्षकांना आवडलं असेल आणि म्हणून मग तेव्हा मी करंडकाची मानकरी ठरले. बरोबर आहे. म्हणजे एखादा मुद्दा मांडण्यासाठी तुम्हाला ते खूप ओरडून सांगण्याची गरज नसते. तुम्ही काय सांगता, कशा पद्धतीने सांगता ते देखील महत्त्वाचं असते. तर काही लोक जे परीक्षक असतात ते आपला प्रामाणिकपणा देखील बघतातच आणि ते बघण्यासाठीच ते तिथे बसलेले असतात की तुम्ही किती खरं बोलता. त्याबद्दल तुझं अभिनंदन करायला पाहिजे. तू सगळ्याच विषयावर कविता लिहितेस, प्रेम, सामाजिक कविता. तशी तू शेतकऱ्यांवरती पण कविता लिहिलेली आहेस की आता जे पाऊस येऊन गेला आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे, तर त्यांनी दिवाळी कशी साजरी करायची, नाही का. हा एक हृदयाला पीळ घालणारा असा एक विषय आहे. तर त्याबद्दल तू कविता लिहिली आहेस, ते आपल्या मैत्रिणींना ऐकव. कवितेचं शीर्षक आहे चला आता आपण दिवाळी साजरी करू. की दिवाळी आणि शेतकऱ्यांचा जमेनाहू मेळ, दिवाळी आणि शेतकऱ्यांचा जमेनाहू मेळ या पावसाच्या थेंबानं केलाय त्याच्या आयुष्याचा खेळ. घरं गेली गुरं गेली आता कुठे असेल त्याचं मन, घरं गेली गुरे गेली कुठे असेल त्याचं मन, मग कसा करावा त्यानं साजरा हा सण. बाबा मलाही फटाके म्हणत हट्ट केला मुलाने, बाबा मलाही फटाके म्हणत हट्ट केला मुलाने, तेव्हा प्रत्येक शेतकरी बापाच्या माना वाकले. बाप म्हणे बाळा आपल्या नशिबी कुठचे फटाके कुठचे लाडू आणि कुठच्या चकल्या. भाऊबीजीसाठी बहीण आली घरी, हुंदके देत रडत बसली पाहून भावाच्या गड्याला दोरी. एक शेतकरी बापाचे स्वप्न होते की दिवाळीत पोरीचं लग्न करू, एका शेतकरी बापाचे स्वप्न होते की दिवाळीत पोरीचं लग्न करू. कल्पनाही केली नसेल त्याने पावसाच्या पुरात आपण मरू. लोक म्हणे दिवाळी लय शुभ असते, की लोक म्हणे दिवाळी लय शुभ असते, शेतकऱ्याला विचारा ज्याच्या घरात दिवा लावायला तेलही नसते. संपूर्ण शहर फटाके रांगोळी दिवे दिसते कसं झगमग, संपूर्ण शहर फटाके रांगोळी दिवे दिसते कसं झगमग. शेतकऱ्याच्या पदरी कर्ज नुकसान निराशा त्याची दिसेना हो कोणाला दगदग. वाहत गेलं पीक सगळं आता काय करायचं, काढलं होतं कर्ज म्या आता कसं भरायचं. पाऊस येते पीक नेते, कायदे येतात आणि हक्क नेतात,
जेव्हा उरत नाही काही जवळ तेव्हा मात्र हे शेतकरी गळफास घेतात. या शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांचं थोडं निराकरण करू. चला आता आपण दिवाळी साजरी करू. शेतकऱ्यांचं जेव्हा निराकरण होईल, समस्यांचं निराकरण होईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करता येईल असं तुला या कवितेमध्ये मांडायचं आहे. या कवितेबरोबरच तू स्त्रीवादी कविता पण लिहितेस, नाही का? तर आपल्या मैत्रिणींसाठी स्त्रीवादी कविता ऐकव. कवितेचं शीर्षक आहे बाई तुझं काही खरं नाही. हा समाजच तुला नाचवतो, हा समाजच तुला नाचवतो आणि तोच समाज तुला नाचणारी म्हणून हिणवतो. हा समाजच तुला नाचवतो आणि तोच समाज तुला नाचणारी म्हणून हिणवतो. ह्यांच्यामधलं हे पुरुषत्व बरं नाही आणि यांचा विचार करशील तर बाई तुझं काही खरं नाही. तुझं अस्तित्व तू जप आता, यांच्या नांदी लागू नको. तुझं अस्तित्व तू जप आता, यांच्या नांदी लागू नको आणि इतकी स्वावलंबी हो की हक्क असूनही नवऱ्याला काही मागू नको. सांग त्यांना तू माणूस आहेस फक्त नर नाही. सांग त्यांना तू माणूस आहेस फक्त नर नाही. मादी बनून जर राहशील तर बाई तुझं काही खरं नाही. तू पोचलीस ग चंद्रावर, राजकारणात तुझी तोड नाही. तू पोचलीस ग चंद्रावर, राजकारणात तुझी तोड नाही. तरी तू फांदीच, समजत तुला कोणी खोड नाही. तू बाई म्हणून सक्षम आहेस, करू शकणार तुझी कोणी सर नाही. राहशील जर झुकून आता तर बाई तुझं काही खरं नाही. कदाचित तुझं लाजणं लोकांना आवडत असेल, कदाचित तुझं लाजणं लोकांना आवडत असेल आणि वाईट म्हणतील तुला जर लग्न झाल्यावरही तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नसेल. विटांच्या भिंती राहतील फक्त, मानावं लागेल त्या तुम्हाला बाईशिवाय कुठलंच घर नाही. आणि त्याच घराची मोलकरीण बनून जर राहशील तर बाई तुझं काही खरं नाही. बाई म्हणजे मुलगी, बाई म्हणजे बायको आणि बाईच कुणाची तरी आई असते. बाई म्हणजे मुलगी, बाई म्हणजे बायको आणि बाईच कुणाची तरी आई असते. पुरुषही तिच्या पोटी जन्म येतो, तिच्याशिवाय त्याचंही अस्तित्व नसते. बाईचा सन्मान तुमचं कर्तव्य आहे, जबरदस्ती द्यावा लागतो तो कर नाही. आता आपला हक्क घेणं शिक, नाहीतर बाई तुझं काही खरं नाही. गंदी नजर या नराधमांची पण चुकीची तू ठरशील. गंदी नजर या नराधमांची पण चुकीची तू ठरशील. बलात्कार करतील हे पण अब्रूच्या राजेने तू मात्र मरशील. तुझ्या न्यायासाठी कॅन्डल मार्च चालले पण न्याय भेटला तर नाही. आणि न्यायासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहशील तर बाई तुझं काही खरं नाही. वा, खूपच सुंदर. तुझ्या कवितेचं दुसरं कडवं आहे तुझं अस्तित्व तू जप आता, यांच्या नादी लागू नको आणि इतकी स्वावलंबी हो की हक्क असूनही नवऱ्याला काही मागू नको. नक्कीच. हा जो विचार आहे ना मयुरी, हा खूप मोठा विचार आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या आपण गप्पा करत असतो, मी स्वतंत्र आहे असं म्हणत असतो आणि मग पैसे दिले नाहीत म्हणून नवऱ्याशी भांडत असतो. तेच तर हा विचार साधा नाही आहे. तू खूप ग्रेट लेवलची पोएट आहेस असं मी म्हणते. याचं कारण तुला सांगते की सिमॉन दी बोवा ही एक जगाच्या पाठीवर खूप मोठी तत्ववेत्ता होऊन गेली आहे. आणि सेकंड सेक्स, येस, तिने त्या सेकंड सेक्समध्ये लिहून ठेवला की तुमचा खर्च तुम्ही करा. सार्त्र आणि सिमॉन दी बोवा हे दोघं एकत्र राहिले, पण तिने त्याला कधीही पैसे मागितले नाही. तसंच एक अमृता प्रीतम नावाची मोठी लेखिका आपल्या भारतामध्ये होऊन गेली, जगाच्या पाठीवर तिने आपलं नाव कोरलं. आणि इम्रोजसोबत राहत असताना ते 40-45 वर्ष जे काही राहिलेत सोबत, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेत, तर तिने देखील इम्रोजला कधीही पैसे मागितले नाही, जेव्हा की प्रचंड ते एकमेकांच्या प्रेमात होते. हे जे विचार आहेत त्या दोघींनी मांडून ठेवलेले विचार तुझ्या या कवितेमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तू एक उच्च दर्जाची कवयित्री आहेस. तर खूप सुंदर तुझ्या कविता आहेत, आपल्या मैत्रिणींना नक्की आवडतील. तू आज इथे आलीस आणि आपल्या कविता आणि छान गप्पा झाल्यात. तर हा एक महिलांचा कार्यक्रम आहे, तर तू आपल्या मैत्रिणींना काय सांगशील? मला तर हेच सांगावंसं वाटते की आपण निदान एवढं तरी सक्षम असलं पाहिजे की चुकीला चुकीचं आणि बरोबरला बरोबर म्हणता आलं पाहिजे. बरोबर आहे. आता मुळात होते काय तर सगळे ज्यावेळेस एकच गोष्ट सांगत असतात वारंवार, तेव्हा आपल्यालाही वाटते की हो हेच गोष्ट बरोबर आहे. बरोबर आहे. पण जर त्याच्यात काही चुकीचं असलं तर आपल्याला वाटते अरे सगळे तर हेच सांगत आहे बरोबर आहे. पण जर आपल्याला वाटत असेल की हे चुकीचं आहे तर मग आपण एकटे का होईना पण ते वेगळं उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस असं होते, आता खूप वर्ष झाले म्हणतात की कोणी महापुरुष जन्माला आलं नाही,
महापुरुष जेव्हा जेव्हा जन्माला आले तेव्हा जेव्हा त्यांना कळलं की बा काहीतरी चुकीचं होत आहे, काहीतरी या समाजामध्ये बदलण्याची गरज आहे, तेव्हा तेव्हा एखाद महापुरुष जन्माला आले. परंतु आता चुकीचं जरी होत असलं तरी कोणाला वाटतच नाही ते चुकीचं आहे, आणि म्हणून कदाचित कोणी समोर येण्यासाठी तयारच नाही. आणि जे समोर येतात तर मग ते त्यांच्यावर विरोध होतो, त्यांना भरपूर विरोध होतो, कारण खरं बोलणाऱ्यावर. तर मला असं वाटते की गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि राजकारणाच्या खोट्या वेडेपणात मी सहभागी होणार नाही. की गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि राजकारणाच्या खोट्या वेडेपणात मी सहभागी होणार नाही. कदाचित या विद्रोहाच्या एल्गाराने मी मारली जाईल, परंतु माझे विचार मात्र मरणार नाही. आणि म्हणून मग आपले ते विचार आहेत ते आपण तितक्याच ठामपणे सांगायला पाहिजे. मग ते कोणाला आवडो नाही आवडो तो त्यांचा प्रश्न आहे, पण आपण आपले विचार तेवढे ठामपणे सांगायला पाहिजे, बस इतकंच. चांगला विचार तू आपल्या मैत्रिणींना दिला आहेस की तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहा. तुला हेही म्हणायचं आहे की तुम्ही स्वतःला महत्त्व द्या. हो, आणि जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही, आपल्या विचारांवर ठाम राहत नाही, तोपर्यंत आपण गुलामगिरीच्या ह्या मानसिकतेमध्येच पडून राहू. आणि आपल्याला जर का याच्यामधून बाहेर यायचं असेल तर आपले विचार आपण ठामपणे मांडले पाहिजेत. प्रवाहाच्या विरुद्ध का होईना जाऊन ते मांडले पाहिजेत. तर छान विचार तू इथे सांगितलेले आहेस. छान तुझ्या कविता ऐकवल्यास. तर ह्या कवितेच्या व्यतिरिक्त आता तू MA करते आहेस, हिस्ट्री हा तुझा सब्जेक्ट आहे, तर पुढे काय करायचं आहे तुला? मला तसं तर MPSCच करायचं आहे. बरं, MPSC का करायचं आहे? पण तेच आता कसं आहे, आता राजकारण करतो म्हटलं तर राजकारणाला एक असा ठप्पा लागून बसला की राजकारण करणारे हे सगळे नेते हे खोटेच असतात. आणि ते कारण वास्तव आहे तर लोकांचा तो विचारही बरोबर आहे. आणि म्हणून मग जर दुसऱ्या माध्यमातून कुठून लोकांची जर सेवा करता येत असेल तर मग तो एक हा अभ्यासाचा माध्यम आहे की समाजाची सेवा करण्यासाठी तुला प्रशासकीय सेवेमध्ये यायचं आहे. बरं, कुठल्या घटकाची सेवा करायची आहे तुला? तसं तर म्हणजे खूप घटक असतात की जे वंचित आता समजा शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा कोणत्याही गरिबासाठी म्हणा खूप योजना असतात, पण त्या योजना गरिबांपर्यंत पोचतच नाही. तर मग म्हणून अशा काही सुरुवातीला तर मला पोलीस भरतीच मारायची होती, परंतु मग हाईट बसल्यामुळे मग मी त्याच्यातून हे काढून मग मी म्हटलं नाही काहीतरी आणखी चांगलं असेल आपल्यासाठी, म्हणून हे भेटलं नाही. म्हणून मग मी इकडे चांगला विचार आहे तुझा. म्हणजे जे नाही मिळालं त्याचं दुःख न करता जे काही आपल्याला करता येईल ते आपण करूया. आता जे हाईट तर माझ्या हातात नाही आहे ना, मग मी त्याला धरून बसण्यापेक्षा त्याच्याहून चांगलं जर काहीतरी करता येत असेल तर मग का नाही करायचं. म्हणूनच मग मी MPSC. जे नाही आपल्याकडे त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आहे किंवा जे मिळू शकतो ते आपण मिळवायला पाहिजे. असा छान सुंदर विचार तुझा आहे. तुला समाजाची सेवा करण्यासाठी प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे, त्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा. मयुरी, तू आलीस, आपल्या सर्व मैत्रिणींशी गप्पा केल्यास, धन्यवाद. आणि तुम्ही आम्हाला बोलवलं त्यानंतर तुमचं धन्यवाद. करके
महिला विश्व या कार्यक्रमांतर्गत श्रोते हो, आताच आपण युवा कवयित्री वक्ता मयुरी वहाने यांच्याशी शीला घरडे पाटील यांनी केलेली बातचीत ऐकलीत. सादर करते होते विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.